नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सर तुम्हा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। जर व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या इके मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करालच आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे पार्ट 2 आहे। आपण याच्या अगोदर लाईव्ह सेशन घेतलेलं होतं। त्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण या शनिवारी झालेल्या पेपरचं म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी या टॉपिकवर आधारित जे आपण क्वेश्चन पेपर घेतलेलं होतं त्यामध्ये टोटल 20 क्वेश्चन्स होत्या। टोटल 20 क्वेश्चनमधून आपण 10 क्वेश्चन पार्ट 1 बघितलेला आहे। आजचा व्हिडिओ आहे पार्ट 2 चा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 ते क्वेश्चन नंबर 20 असे टोटल 10 क्वेश्चन या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते सुद्धा अगदी बेसिक लेवलवरून आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आणि डिटेलमध्ये या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। तुम्हाला नक्कीच नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, LMS असेल किंवा कोणतेही शालेय स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा कोणतेही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ही जी काय विभाज्यतेच्या कसोट्या आहेत, चाचण्या आहेत, म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। जरी प्रश्न या टॉपिकवर विचारत नसेल तरी सुद्धा हा जो टॉपिक आहे हा प्रत्येक कॅल्क्युलेशनच्या प्रॉब्लेममध्ये आपण वापरू शकतो। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकामध्ये याचा खूप मोठा रोल आहे। त्याकरिता जर आपल्याला हा जो टॉपिक आहे जर उत्तमरित्या समजलं असेल तर आपल्याला जो काही कॅल्क्युलेशन आहेत खूप सोपा जाईल आणि आपलं क्वेश्चन सॉल्व करण्यामध्ये आपला वेळ कमी लागेल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आय होप सो तुम्हाला कळले असेल की हा जो टॉपिक आहे किती महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 विच नंबर इज अ डिव्हिजिबल बाय 8 म्हणजे काय म्हटलं, खालील दिलेल्या पर्यायांपैकी असे कोणत्या संख्या आहेत ते विभाज्य आहेत कोणाच्या 8च्या। याच्या मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला आपण विभाजक म्हणतो, दॅट इज अ फॅक्टर। आणि ज्या संख्येला भाग जातो, जी संख्या असेल मोठी संख्या, त्या संख्येला आपण विभाज्य म्हणतो, म्हणजेच मल्टिपल म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो। चला तर या ठिकाणी 8 या संख्येची कसोटी आहे, म्हणजे आपल्याला 8 या संख्येची कसोटी संपूर्णपणे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन बघितलं तर ऑप्शन 4च्या ऑप्शनमध्ये 3 अंकी संख्या दिलेली आहे, पण आपल्याला नेहमी 3 अंकी संख्या असेल याची काही शाश्वती नाही, याची काही गॅरंटी नाही। मग आपल्याला मोठमोठ्या संख्येचा सुद्धा जर काढायचं झाल्यास मग आपण कसं काढायचा, मग अगदी सोपं असतो। जर आपल्याला कसोट्या माहीत असेल तर त्याचे नियम काय आहेत ते जर आपल्याला जर समजल्या तर मोठे राव आणि छोट्या राव क्वेश्चन कोणते असू द्या, नंबर कोणते असू द्या, आपल्याला क्वेश्चनचा आन्सर देणं सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो। चला तर लक्ष द्या या ठिकाणी। आता मी उदाहरणात घेतलं, काय घेतलं, 1 2 3 4 5 6 7 8 4 असे 9 अंकी संख्या आहे। या 9 अंकी संख्येला जर का मला 8 या संख्येनं भाग जाते की नाही, पूर्ण भाग जातो की नाही, जर मला चेक करायचं झाल्यास या दिलेल्या संपूर्ण संख्येला 8 या संख्येने भागाकार करत बसणार नाही, जेणेकरून माझा काय वाचलं पाहिजे, टाइम वाचलं पाहिजे। म्हणजेच काय, मग व्याख्या काय म्हणते, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकी संख्येला जर का 8 या संख्येने पूर्ण भाग जात असेल किंवा दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक जर का 0 0 0 असे 3 शून्य असतील तर या दिलेल्या संख्येला संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जाईल, म्हणजे जाईल। पूर्ण भाग जाणे म्हणजेच काय, भागाकार केल्यानंतर जो बाकी येणार तो 0 म्हणजेच पूर्ण भाग गेला। त्यालाच एक शब्द आहे निशेष आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण कम्प्लिटली डिव्हिजिबल। ओके, चला आय होप सो यू अंडरस्टूड। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा शेवटचे 3 अंक काय दिलेलं आहे, 7 8 4। याला जर मी 8 ने भाग देऊन बघितलं तर बघा आता 8 पेक्षा 7 लहान आहे, म्हणजे पाड्यामध्ये नसणार। मी काय घेतलं, 78 8 8 9 8 9 72 8 9 72 मायनस केलं बघा 6 मिळाला। 7 - 7 0 0 लिहिलं काय नाही लिहिलं काय, काहीही फरक पडत नाही। मग हा जो शिल्लक आहे त्याला खालती आणायचं असतं
म्हणजे 4 हा खालती आला, 6 आणि 4 64 झालं. 8ने भाग दिल्यावर 8च्या पाड्यामध्ये 64 आहे का? हो सर. 8 8 64 मायनस केल्यानंतर किती भेटलं आपल्याला? 0. म्हणजे रिमाइंडर हा जो काय आहे, हा जो काही रिमाइंडर आहे 0 आलं. 0 म्हणजेच काय? मग याला आपण म्हणतो बाकी. बाकीच म्हणजे याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण रिमाइंडर. रिमाइंडर म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतो? रिमाइंडर म्हणत असतो. आणि वरती जो येणार त्याला म्हणतो आपण भागाकार. भागाकार म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणत असतो? क्वोशियंट म्हणत असतो. आणि ज्या संख्येने आपण भाग देणार आहोत त्याला भाजक म्हणतो. भाजक म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण डिवायझर असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या संख्येला आपण भाग दिला ती 3 अंकी संख्या म्हणजेच आपलं काय असेल? डिव्हिडंट असेल विद्यार्थी मित्र हो. डिव्हिडंट यालाच म्हणतो आपण भाज्य. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. पण या ठिकाणी आपल्याकडे क्वेश्चनमध्ये सर्वच्या सर्व ऑप्शन्स 3 अंकी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकच पर्याय आहे. तिने या सर्वच्या सर्व अंकांना काय करायचं? 8ने भाग द्यायचा. पण आपण सर्व संख्यांना 8ने भाग देणार नाही. यामागचे कारण बघा. कोणत्याही समसंख्येने बघा 8 ही काय असते आपली समसंख्या? 8 ही आपली काय? इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर. इव्हन नंबरने आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला येणारा जो आन्सर असेल तो इव्हन नंबरच पाहिजे मित्र हो. म्हणजे 8 ही समसंख्या आहे. समसंख्येने जर आपण कोणत्याही संख्येला भाग दिला तर म्हणजे भाग जातो. पण विषम संख्या त्याच्या पाड्यामध्ये येणारच नाही. जर का तुम्ही 8चा पाडा म्हटल्या तर विद्यार्थी मित्र लक्ष द्या. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 4 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. म्हणजे या सर्वच्या सर्व नंबरमध्ये जो काय नंबर्स आहे, जे काही नंबर्स आहेत ते सर्वचे सर्व नंबर इव्हन नंबरच आलेला आहे. म्हणजे समसंख्या आलेली आहे. म्हणजे जर आपल्याकडे बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ऑप्शन नंबर ए ला वगळता मी जर ऑप्शन नंबर ए ला सोडलं तर बाकीच्या सर्वच्या सर्व 3ही ऑप्शन मला काय भेटत आहे बघा? विषम संख्या ऑड नंबर भेटत आहे. ऑड नंबरला इव्हन नंबरने कधीच भाग जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला विदाउट सॉल्विंग दिस क्वेश्चन वी कॅन गिव आन्सर, प्रॉपर आन्सर, करेक्ट आन्सर. येस ऑर नो येस ऑर नो? यस. म्हणजे बघा काय म्हटलं, पुन्हा एकदा लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही समसंख्येने जर आपण का भाग दिला तर तेव्हाच पूर्ण भाग जाणार जेव्हा ती समसंख्या असेल. जर नसेल तर पूर्ण भाग जाणारच नाही. म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर बी मध्ये 5 आहे, शेवटी 7 आहे, शेवटी 9 आहे. म्हणजे सर्वच्या सर्व कोणते नंबर झाले आहेत? हे कोणते नंबर्स आहे? ऑड नंबर्स विद्यार्थी मित्रांनो. कोणते नंबर्स? ऑड नंबर्स म्हणजेच विषम संख्या. कोणती संख्या? विषम संख्या. म्हणजे विषम संख्येला समसंख्येने पूर्ण भाग जाऊ शकत नाही. अशा प्रकारे आपला ऑप्शन नंबर 1 असेल मग करेक्ट असेल. आपण याला भागाकार न करता सुद्धा आपण ॲज अ आन्सर देऊ शकलो. जर तुम्हाला वाटत असेल की या संख्येला खरंच 8ने पूर्ण भाग जाते का, तर तुम्ही नक्कीच कागद आणि पेन घ्या आणि याला 8ने भाग देऊन बघा. आपल्याला बाकी 0 भेटेल विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 12 घेऊया. क्वेश्चन नंबर 12 घेऊया. चला या क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलं आहे? क्वेश्चन नंबर 12 बघा विद्यार्थी मित्र हो. क्वेश्चन नंबर 12. 11 झालेलेच आहे, पुन्हा 9 शिल्लक आहेत. 9 झालं की आपलं या ठिकाणी व्हिडिओ थांबवूया. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक कसोटी आपल्याला खूप महत्त्वाच्या विद्यार्थी मित्र हो. चला क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय घ्यायचं बघा? फाइंड द स्मॉलेस्ट नंबर. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर divisible by 2, 3 and 5. 2, 3 and 5. ऑलरेडी आपण 2चं 3चं आणि 5चं जे काही विभाज्यतेची कसोटी होती आपण ऑलरेडी या मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण काय डिटेल बघणार नाही, डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर घेणार. ऑप्शन बघा ABCD. काय 15 आहे, 20, 30,
अँड 60. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न नीट समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. फाइंड द स्मॉलेस्ट, या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे स्मॉलेस्ट. स्मॉलेस्टचा अर्थ होते सर्वात, म्हणजे लहानात लहान, त्याच्यापेक्षा लहान नसावा. म्हणजे लहानात लहान, त्याच्यापेक्षा दुसरं लहान नसावा. पण तो कसा असला पाहिजे? डिव्हिजिबल असला पाहिजे, म्हणजे विभाज्य असलं पाहिजे. कुणाकुणाचं असलं पाहिजे? 2, 2चा, 3चा आणि 5चा, या तीनही नंबरचं तो काय असलं पाहिजे? डिव्हिजिबल. म्हणजे काय असलं पाहिजे? या नंबरने डिव्हिजिबल असलं पाहिजे. जो डिव्हिजिबल असेल तो त्या नंबरला आपण मल्टिपल म्हणतो, विभाज्य म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, समजलं का? चला तर आपल्याला या ठिकाणी बघा, सर्वात आधी जर का आपल्याकडे असे नंबर्स असतील, जर त्यामध्ये 2 दिलेला असेल तर सर्वात आधी 2चा चेक करायचा. 2ची काय म्हणते आपली विभाज्य? 2ची काय समसंख्या असेल तर, म्हणजे 15 समसंख्या नाही, बाकीचे समसंख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, सर्व समसंख्या असल्यावर 2ने भाग जाणार आहे. चला या ठिकाणी 3चं चेक केलं. बघा 3चं चेक होणार का? जाणार का? नाही. कारण आपण याचं जर आपलं कसोटी लावलं तर कसोटीच्या माध्यमातून हा काय भाग जाणार नाही. चला आता बघा, इकडे बघा 3ला जाते का? यस जाते. इथं जाते का? यस जाते. मग चला 5ने चेक करा, जाते का? यस जाणार, इथं जाणार. कारण काय, का बरं जाणार? आपण 5ची कसोटी ऑलरेडी बघितलेलीच आहे. मग या ठिकाणी 30ने पण जाते, 60ने पण जाते, पण आपला 60 आन्सर राहू शकत नाही. कारण प्रश्न काय विचारतोय विद्यार्थी मित्रांनो? दिलेल्या पर्यायांपैकी असा सर्वात लहानात लहान संख्या ओळखायची आहे. ती लहानात लहान विभाज्य जे की 2, 3, 2, 3 आणि 5 या तीनही संख्यांचं असेल. म्हणजे या प्रकारे आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर असेल. चला क्वेश्चन नंबर 13 घेऊया विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 13. चला बघा, बिलकुल सोपा असतो, फक्त आपल्याला प्रश्न समजायला पाहिजे. जर का प्रश्न समजल्या तर आपल्याला आन्सर काढणं सुद्धा खूप सोपं जाणार. क्वेश्चन नंबर 13 बघा. इज, आता इज म्हणजे एक नंबर दिलेला आहे 5, 6, 7 डिव्हिजिबल बाय 3, डिव्हिजिबल बाय 3. ऑप्शन बघा, यस आर नो. यस म्हणजे होय किंवा बी नो. नो म्हणजे नाही, नो म्हणजे नाही. फक्त आपल्याला काय विचारत आहे, हे जी काही दिलेली संख्या आहे 3 अंकी संख्या, ही संख्या 3चं विभाज्य आहे का? विभाज्य आहे का याचा अर्थ या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो का? असेल तर यस, नसेल तर नो. बिलकुल सोपं आहे. 3ची कसोटी लावा. 5 अधिक 6 अधिक 7, यांची जर बेरीज केली काय होणार? 11 आणि 7 18. पुन्हा यांची बेरीज करा. 1 अधिक 8 9, 9 हा 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे 3ने पूर्ण भाग जाणार. जर पुन्हा दुसरा मेथड काय आपलं 5, 6, 7, 3च्या पाड्यातील अंक कट करा. 6 आहे, 6 आहे, कटला. 5 अधिक 7 12, 12 पण 3च्या पाड्यामध्ये आहे. दिलेल्या संख्येतील सर्वचे सर्व अंक कट होत असतील तर समजायचं की त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाणार. या ठिकाणी काय म्हणतो? डिव्हिजिबल आहे, विभाज्य आहे. ओके, यस. चलो नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज अ क्वेश्चन नंबर 14. बरोबर आहे. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असेल, नवोदय स्कॉलरशिपसाठी खूप उपयुक्त असं प्रश्नपत्रिका आहे, आणि ते सुद्धा याच एकाच टॉपिकवर आधारित असे 20 प्रश्न आहेत. एका प्रश्नपत्रिकेतून तुमचा सर्वच्या सर्व टॉपिक म्हणजे कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार. जर पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवर 84 59 37 81 97 या व्हॉट्सअप नंबरला काय मेसेज करून टाकायचं. मेसेज करायचं काय, सेंड मी अ नवोदय स्कॉलरशिप क्वेश्चन पेपर, टॉपिक टाकायचं टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. तुम्हाला मी पर्सनली तुमच्या व्हॉट्सअपला सेंड करणार. ओके, चला पाहिजे असेल तर नंबर नोट डाऊन करा, आणि तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तुम्हाला मी याचं क्वेश्चन पेपर तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपला मी सेंड करणार. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14 बघा काय म्हणते, विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 इज
डिव्हिजिबल बाय 9, डिव्हिजिबल बाय 9. आता बघा, आता 9ची कसोटी आलेली आहे, सेमच आहे. या ठिकाणी आपण डिटेल जाणार नाही, ऑलरेडी आपण डिटेलमध्ये सर्वच कसोट्या बघितलेल्या आहेत. जर आपण आपले सर्वच व्हिडिओ बघितले नसाल तर यापूर्वीचे सर्व व्हिडिओ बघा, जमेल तर याला पुन्हा रिपीट करून बघा, म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. ओके, 999 998 997 996. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. या 4 ऑप्शनमध्ये अशी संख्या शोधायचं आहे आपल्याला जे की 9चा विभाज्य असेल, 9 या संख्येने तो विभाज्य असेल. ओके, समजत आहे? ओके विद्यार्थी मित्रांनो, कळत आहे, दिसत आहे? ओके, चला, विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहात, जे विद्यार्थी बघितले त्यांना कळेलच मी या ठिकाणी कोणता रूल अप्लाय करत आहे. बघा, 9 कटला, 9 कटला, 8 कटला का नाही, 9 कटला, 9 कटला, 7 शिल्लक, 9 कटला, 9 कटला, 6 शिल्लक. या ठिकाणी 9 9 9 तीनही 9 कटले, याचा अर्थ ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट आन्सर. ओके, अंडरस्टूड. जर तुम्हाला डिटेल बघायचं असेल तर आपले ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेलेच आहेत, लाईव्ह सेशन पण घेतलेलेच आहे. मी तुम्हाला काय करतो, रिकमेंड करतो की तुम्ही कृपया, जर तुम्हाला उत्तमरित्या समजून घ्यायचं असेल तर नक्कीच आपण जे प्रिव्हियस आहे ते व्हिडिओ नक्की बघा. खूप उपयुक्त आहे, सोप्या भाषेत समजून सांगितलेले आहे आणि फुल डिटेल सांगितले आहे. तुम्हाला सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे व्हिडिओ आहे आपले. चला, आपण जास्त वेळ न घेता आपण काय करूयात, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 15. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15 काय म्हणते, विच नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय, विच नंबर इज not divisible by 5. ऑप्शन लिहून घेऊया, नंतर तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करून सांगतो. चला, नंबर 1 325, 325, 410 410, 513 आणि 890 म्हणजे 890. विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते बघा, दिलेले 4 ऑप्शनमधून असे कोणती संख्या आहेत जे की 5 या संख्येचे विभाज्य नाही, म्हणजे 5 या संख्येने पूर्ण भाग जाणार नाही. मग आपण 5ची कसोटी बघितलेली होती. 5ची कसोटी काय म्हणते, ज्याच्या एकक स्थानात 0 किंवा 5. आपण काही लक्षात ठेवलं, संख्येचा शेपूट एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणार. या ठिकाणी काय म्हणते, विच नंबर इज नॉट डिव्हिजिबल म्हणजे जाणार नाही म्हणते, जाणार नाही. इथं 5 आहे म्हणजे जाणार, 0 आहे म्हणजे जाणार, 0 आहे म्हणजे जाणार, मग जाणार नाही कोणतं, मग ऑप्शन नंबर सी. इथं काय मग 3 असल्यामुळे इथं जाणार नाही. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 15चं ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 बघा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 16 बघा, खूप सोपं प्रश्न आहेत पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असतील, शिकवलेलं समजत असेल, बरोबर आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. सोबतच आपल्या सुंदरचं असे कमेंट आपल्या कमेंट सेक्शनला टाका, जेणेकरून मला एक या ठिकाणी प्रेरणा मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी एक ऊर्जा मिळेल. जर व्हिडिओ आवडत असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. आपण काय करत असतो, या ठिकाणी जास्त प्रमाणात लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे. आज काही तांत्रिक कारणामुळे आपल्या व्हिडिओ क्वालिटीचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होत नव्हता, त्यामुळे मी काय करतो, रेकॉर्ड करून हा व्हिडिओ टाकत आहे. पण या ठिकाणी कोणतेही म्हणजे कट फूट काय असं काहीच नाही, सर्व अनकटवाला व्हिडिओ आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 16 बघा, ए नंबर एंडिंग in 0 or 5 is divisible by चला ऑप्शन बघा, मग मराठीत तुम्हाला सांगणारच. 2
बी 5, सी 9 अँड डी 11. काय म्हणते प्रश्न? A number ending in a 05 is a divisible by म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला म्हणजे संख्येचा एकक स्थान 0 किंवा 5 असेल, म्हणजे ज्या संख्येचा शेवट 0 आणि 5 या अंकांपासून होतो, अंकांनी होतो, अशा अंकांना कोणत्या संख्येने आपण डिवाइड करू शकतो, म्हणजे आपण भाग दिल्यानंतर त्याची बाकी असेल 0 असेल, म्हणजे 0 आणि 5 जर एंडिंगला असेल मग आपण कोणत्या नंबरनं भाग देऊ शकतो? मग आताच आपण उत्तर बघितलं क्वेश्चन नंबर 15 मध्ये 5ला आपण काय करू शकतो, एक तर 0 असेल किंवा 5 असेल, कुठे एकक स्थानामध्ये, म्हणजे शेवटचं संख्या कोणती, अंक कोणता पाहिजे, 0 किंवा 5. 0 किंवा 5 असेल तरच आपण 5ने भाग देऊ शकतो, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट आन्सर. म्हणजे 5ने आपण शेवट असलेला एकक स्थान 0 किंवा 5 असेल तरच 5ने पूर्ण भाग जाणार. चला क्वेश्चन नंबर 17 बघा. बिलकुल सोपे प्रश्न या ठिकाणी आपण आणि पण डिटेलमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला क्वेश्चन नंबर 17. विच नंबर इज अ डिव्हिजिबल बाय 4? विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे अशी कोणती संख्या आहे जी की 4ने विभाज्य आहे? चला ऑप्शन नंबर ए बी सी डी बघा. काय ऑप्शन्स आहेत? 512, ठीक आहे 512 न. चला काय ऑप्शन आहे तर 444, 445, 446, 447. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठची कसोटीचा जो का क्वेश्चन होता त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं, जर आपल्याकडे एखादी समसंख्या असेल, त्या समसंख्येने जर आपण कोणत्याही विषम संख्येला भाग देत असलं की आपल्याकडे प्रत्येक वेळेस बाकी काही ना काही उरतो, म्हणजेच विषम संख्येला समसंख्येने पूर्ण भाग कधीच जात नाही, म्हणजे तो डिव्हिजिबल नाही, कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही. याचा अर्थ या ठिकाणी बघा, ही विषम संख्या आहे, विषम संख्या म्हणजे कटले. आता शिल्लक कोणते राहिले? ए आणि बी. आता आपल्याला 4ची कसोटी माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येच्या शेवटचे 2 अंक एक तर 00 पाहिजे किंवा शेवटचे 2 अंकी संख्या 4ने पूर्ण भाग गेला पाहिजे, बरोबर आहे, निशेष भाग गेला पाहिजे. या ठिकाणी बघा 46 आहे, 46 तर 4च्या पाड्यात नाही, म्हणजे 40 नंतर आपण 6 घेतलं, बरोबर आहे, 6 आपल्याकडे काय 4च्या पाड्यामध्ये नाही, म्हणजे सी पण कटलं. एकच ऑप्शन वाचला, तो सुद्धा काय मग ऑप्शन नंबर ए, दॅट इज अ 444 इज अवर करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 18. बस आपल्याकडे फक्त शेवटचे 3च क्वेश्चन वाचलेले आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसाल तर कृपया करून घ्यावं. आपलं एक लाईक मला काय करेल, प्रेरणा देईल, माझा आत्मविश्वास वाढवेल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत म्हणजे तुम्हाला घेऊन येऊन जाणार. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? चला, तुम्हाला लाईक करायला काही वेळ लागत नाही, पण त्या एका लाईकमुळे माझं प्रेरणा, माझी ऊर्जा या ठिकाणी खूप वाढेल. मलाही एक नवीन काय भेटेल, प्रेरणा भेटेल की या ठिकाणी येऊन नवीन नवीन टॉपिक घेऊन यावं, तुम्हाला सुंदर अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशन करावं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 18 काय म्हणते, विच नंबर इज अ डिव्हिजिबल बाय 8? विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 8? आता या ठिकाणी 8ची कसोटी आली विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला याच्या आधी सांगितलं 8ची कसोटी काय असते बघा, 512, 514, 516 आणि 518. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तो समसंख्या आणि विषम संख्येचा कॉन्सेप्ट आपल्याला काही कामात येणार नाही आहे, कारण 4च्या 4 ऑप्शनमध्ये काय आहे, सर्वच्या सर्व संख्या समसंख्या आहेत. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, एकदम करेक्ट आहे ना? यस. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 8ची कसोटीच लावावं लागेल. 8ची कसोटी का म्हणते मग 5, 9, 8 या संख्येने शेवटच्या 3 अंकांना भाग गेला पाहिजे. मग या ठिकाणी सर्वच्या सर्व 8 काय
3 अंकी संख्या आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, याला चेक करावं लागेल. मग सर्वात आधी बघा 512ला 8ने भाग देऊन बघा. 8 चेक 48 मायनस केलं 3 वाचले, खालती आला 2. 8 चौ 32 मायनस केलं, आन्सर 0 आलं. याचा अर्थ पूर्ण भाग गेला, म्हणजे ऑप्शन नंबर येणे जाणार. चला मग ऑप्शन नंबर बी चेक करा विद्यार्थी मित्रांनो. 514 8ने भाग द्या. 8 चेक 48 मायनस केलं 3 वाचले, इकडचा आला 4 खालती 34 झालं. 8 चौ 32 मायनस केलं, आन्सर आलं 2, म्हणजे पूर्ण भाग गेला नाही, कारण बाकी किती आले आपल्याकडे 2 आलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघा आता ऑप्शन नंबर बी खटला. 516 बघा 8ने पूर्ण भाग दिलं तर काय भेटणार आहे, 8 चेक 48 मायनस केलं, आन्सर 3. खालती आला 6. 8 हे 36 आहे, 8च्या पाड्यात 36 नाही आहे. 8 चौ 32 मायनस केलं, आन्सर किती वाचलं 4, म्हणजे 4 आलं, म्हणजे बाकी पूर्ण भाग जाणार नाही. मग पुन्हा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 518 कितीने भाग द्यायचा आहे, 8ने द्यायचा आहे. 8 चेक 48 मायनस केलं, आन्सर 3. 8 खालती आला 8 चौ 32 मायनस केलं, शिल्लक वाचले 6, म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन नंबर बी सी डी या ठिकाणी काय बाकी उरत आहे, शिल्लक राहत आहे. त्यामुळे या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. 8 या संख्येने ज्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही ती संख्या आपल्या काय नसते, ते त्या संख्येची विभाज्य नसते. चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळत असेल असं मला वाटत आहे. जर तुम्हाला वाटते की मी शिकवलेलं तुम्हाला कळत नाही आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या या कमेंट सेक्शनला तुम्हाला वाटेल त्या भाषेमध्ये आपलं मत व्यक्त करू शकता. बरोबर आहे. जर तुम्हाला वाटते की मी शिकवलेलं तुम्हाला खूप सुंदर अशा पद्धतीने समजत आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनला टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून मलाही कळायला पाहिजे की माझं शिकवलेलं किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवडत आहे किंवा उपयुक्त होत आहे, वाटत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर शेवटचे 2 क्वेश्चन शिल्लक राहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा. क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 8, डिव्हिजिबल बाय